हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे किंगडम फंजाई. याच्या आधी आपण किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा कवर केलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पुढचा किंगडम म्हणजे किंगडम फंजाई. आपल्याला फंजाई म्हणजे बुरशी आपल्याला माहिती आहे ते काही हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहे. ते काय स्वतःचं जेवण स्वतः तयार करत नाही, त्याला आपण काय म्हणतो हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हणतो. ठीक आहे, तुम्ही मागच्या 2 व्हिडिओमध्ये ऐकलंच असाल. आता फंजाई कसं आहे, कॉस्मोपॉलिटियन आहे. कॉस्मोपॉलिटियन म्हणजे आपण म्हणू शकतो की सगळीकडे मिळते तुम्हाला, असं कुठं नाही तुम्हाला बुरशी मिळणार नाही. तुम्हाला हवेत पण मिळते, वॉटरमध्ये पण मिळते, सॉईलमध्ये पण मिळते, ॲनिमल्सवर मिळते, प्लांट्सवर पण मिळते. म्हणजे झाडांना पण बुरशी लागते किंवा जे प्राणी असतात त्यांनासुद्धा बुरशी लागते. मातीतसुद्धा बुरशी असते, पाण्यातसुद्धा बुरशी असते आणि हवेतसुद्धा बुरशी असते. त्यामुळे त्याला आपण म्हणतो कॉस्मोपॉलिटियन. आत्ता तर सर्वत्र सगळीकडे मिळतात हे. दे प्रेफर टू ग्रो इन वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस. जिथं थोडंसं आपण म्हणू शकतो की दमट, उष्ण दमट वातावरण, तिथं हे जास्त ग्रो होतात. म्हणून तुम्ही कधीसुद्धा म्हणजे असं बघितलं असेल बघा की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवताय, मग उन्हात ठेवताय, फ्रीजमध्ये ठेवताय, उन्हात ठेवताय, फ्रीजमध्ये ठेवताय, उन्हात ठेवताय. तुम्ही जर असं सारखं केलात की काय होतं, ते जेवण खराब होतं आहे. किंवा असं स्ट्रिक्टली लिहिलेलं असतं बघा की जसं तुमचं जॅम म्हणा किंवा तुमचं जे काय असतं ना ते बाहेरून आणलेलं, तिथं लिहिलेलं असतं की स्टोअर इन कूल अँड ड्राय प्लेसेस, मॉइस्ट वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेसमध्ये ठेवायचं नाही, डिरेक्टली सनलाईटमध्ये ठेवायचं नाही. तर लिहिलेलं असतं बघा. तुम्ही आता तुमच्या किचनमध्ये जाऊन बघू शकता की स्टोअर इन कूल अँड ड्राय प्लेसेस म्हणजे का, कारण कूल असेल, थंड असेल की तिथं बुरशी येत नाही. ड्राय असेल तिथं पाणी नाही आहे, असं वाळलं आहे तिथं, त्याच्यावर ग्रो होत नाही. ते वॉर्म आणि ह्युमिड लागते म्हणजे उष्ण आणि थोडंसं दमट लागते, मगच तिथं बुरशी ग्रो होते. त्या बुरशींमधलं ईस्ट जे आपण जेवणाखाण्यात वापरतो ते काय आहेत, युनिसेल्युलर आहेत, म्हणजे फक्त एक सेलनी बनले आहेत. फंजाई जास्त करून काय असतो बाळांनो, फिलामेंटस असतो. फिलामेंटस म्हणजे फिलामेंट्स असतात तुमचे बुरशी याला असे वर असे काय असतात, फिलामेंट्स आलेले असतात. तुम्ही बघितलं असेल असे धागे आलेले असतात बघा. तुम्ही जर त्या बुरशीला कधीतरी असं नीट बघितला तर तुम्हाला कळेल की असे धागे आलेले असतात त्या बुरशीला. धागे म्हणजे काय असतात, हे फिलामेंटस असतात. आता हे फिलामेंटस आता पुढं तिकडे बघा, थोडंसं डायग्राम तुम्हाला काढून दाखवते मी. आता समजा ही तुमची बुरशी आहे, ह्याच्यातनं हे जे काय असे फिलामेंट्स आलेत. आता ह्या फिलामेंट्सच्या मध्ये काय असे मी काय काढलेत, असे कप्पे काढलेत. जर एक कप्पे प्रेझेंट असतील तर याला आपण म्हणतो सेप्टे. ठीक आहे, सेप्टेड अँड क्रॉस वॉल्स ह्याला आपण म्हणतो. जर ह्याच्यात नसतील तर आपल्याला काय म्हणणार, असेप्टिक किंवा कंटिन्यूस. इथं नावातच दिलं आहे बघा बाळांनो, कंटिन्यूस म्हणजे काय, ते कंटिन्यूस इथनं सुरुवात झाली इथं जाऊन थांबलं आहे, त्यामुळे त्याला कंटिन्यूस किंवा आपण त्याला म्हणतो सिनोसायटिक हायफे. इथपर्यंत कळालं. आपण जर असं स्ट्रेट काढलं, इथं मध्ये कुठं गॅप प्रेझेंट नाही, त्याला आपण म्हणणार कंटिन्यूस किंवा त्याला आपण म्हणू शकतो सिनोसायटिक हायफे विथ मल्टिपल न्यूक्लियस. ह्याच्यात काय असतात, ह्याच्यातच न्यूक्लियस प्रेझेंट असतात. आता त्याच्यानंतर आलं तुमचं नॉन सिनोसायटिक हायफे. नॉन लिव्हिंग म्हणजे लिव्हिंग नाही आहे, नॉन सेल्युलर म्हणजे सेल नाही आहे. तसं नॉन सिनोसायटिक आपण काय म्हणतो ते कंटिन्यूस. नॉन कंटिन्यूस नाही आहेत, मध्ये गॅप आहे. जसं तुम्ही समजा तुम्ही काय करायला लागला, तुम्ही नॅशनल हायवेवरनं चालला आहे. हायवे जो नॅशनल हायवे असतो, जसं 2 राज्यांना वगैरे कनेक्ट करतो, मुंबई टू गुजरात, मुंबई टू पुणे वगैरे, जे मिसेलिंग वगैरे, तुमचा स्पीड जास्त असतो बघा, म्हणजे 100च्या पुढे स्पीड असतो तुमचा. कारण तिथं काही तुम्हाला म्हणजे असं स्पीड थांबवायला वगैरे असं काही नसतं. पण तेच जर तुमच्या गावात गल्लीत वगैरे असेल, तुम्हाला स्पीड जास्त ठेवून चालत नाही, 20-30चा स्पीड ठेवायला लागतो जर तुमचा मेन एरिया वगैरे असेल तर. कारण कोण कुठून कसं येईल सांगता येत नाही. तिथं मध्ये स्पीड ब्रेकर असतात, गल्लीत स्पीड ब्रेकर असतात बघा. म्हणजे जिथं मेन एरिया तिथं स्पीड ब्रेकर 5-5 मिनिटाला असतो. एकामध्ये स्पीड थांबवावा, हे स्पीड ब्रेकर. तुम्ही म्हणू शकता की हे जे आहेत ना, हे तुम्ही जेव्हा तुम्ही गल्लीत चालवताय किंवा तुमच्या मेन एरियात गावात चालवताय, तेव्हा तुमचा स्पीड, तुमचा रस्ता, आणि हा रस्ता म्हणजे तुमचा कुठला रस्ता जाणं, तुमचा हायवेचा रस्ता, जे 2 राज्यांना वगैरे कनेक्ट करतायत ते. सिनोसायटिक कंटिन्यूस, तुमचं कंटिन्यू जे तुम्ही एकदा स्टार्टर लावलं, एकदा तुमचं चालू झालं, ॲक्सिलेटर चालू केलं की ते जोपर्यंत तुमचं गाडी बंद होत नाही, ब्रेक दाबायला लागत नाही. पण जर तुम्ही गल्लीत असता तेव्हा तुम्हाला सारखा ब्रेक दाबायला लागतो, ब्रेकवर तुमचा हात ठेवायलाच लागतो. त्याला आपण काय म्हणतो, नॉन सिनोसायटिक हायफे. आता यांचं जे सेल वॉल आहे,
हे जे सेल वॉल आहे हे कशापासून बनले बाळांनो, कायटिनपासून बनले, हे विसरायचं नाही. आता फंजाय कसं हेटेरोट्रॉपिक आहे, म्हणजे स्वतः जीवन तयार करत नाही, त्यामुळे ते काय असू शकते, सॅप्रोफाईट. सॅप्रोफाईट म्हणजे काय बाळांनो, डेड मटेरियलवर जगणारे, मेलेल्या गोष्टींवर जगणारे, त्यांना कुजवून मारणारे, जसं कुजवलं जातं आहे बघा, जी कुजवण्याची प्रक्रिया आहे ती कोण करतं आहे, फंजाय करते, ते बुरशी करते. आणि त्यातले जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे ते ऑर्गॅनिक मॅटर खेचून घेतलं जातं, ठीक आहे. किंवा ते पॅरासाईट असू शकतात, म्हणजे कुणाच तरी आत जाऊन त्यांचं सगळं न्यूट्रियंट घ्यायचं, म्हणजे तुमच्या घरात येऊन तुमच्यावर राज्य करणारे असतात बघा एक जण, की ते जेवणात आज हेच बनणार आहे. समजा तुमचं घर आहे, तर कोणतरी माणूस सांगायला लागलं की जेवणात हेच बनणार आहे, हेच सगळं बनलं पाहिजे, असंच बनलं पाहिजे, तू इथंच बस, तू इथंच उठ, असं म्हणजे म्हणतो ना की घर तुमचं पण राज्य कोणाचं दुसऱ्याचं, त्याला आपण म्हणतो पॅरासाईट. दुसऱ्यांच्या घरात जाऊन स्वतःचं राज्य चालवतोय हा, त्याला आपण म्हणतो पॅरासाईट. तर आता सिम पॉईंट म्हणजे तुझं पण चांगलं होऊ दे, माझं पण चांगलं होऊ दे, ठीक आहे. तू तुझं मी माझं, आपण दोघे मिळून TTMM, मी माझ्याचा फेर तू तुझ्यातला फेर दे, आपण दोघांनी मिळून एकत्र जाऊन कुठेतरी बाहेर जेवायला जाऊ, त्याला आपण म्हणतो सिम्बायंट, ठीक आहे. इन असोसिएशन विथ आल्गे, जर आल्गेबरोबर त्याचे जर हे असेल, पार्टनरशिप असेल, तर आपण त्याला म्हणतो लायके. जर हायर प्लांट बरोबर असेल त्याला आपण म्हणतो मायक्रोरायझा. नाव विसरायचं नाही, आल्गेबरोबर लायकेन फॉर्म करतं, हायर प्लांट्सबरोबर मायक्रोरायझा फॉर्म करतं, ठीक आहे. आता ह्यांचं रिप्रोडक्शन कसं होते, म्हणजे रिप्रोड्यूस कसं करतात, व्हेजिटेटिव्ह मीन्स जे फ्रॅगमेंटेशन, हे जे आहेत ना, हे तुकडे व्हायला चालू होतात आणि ह्या प्रत्येक तुकड्यापासून एक नवीन बुरशी तयार होते, त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, फ्रॅगमेंटेशन, फ्युजन किंवा बडिंग. असेक्शुअल रिप्रोडक्शन कुणामुळे होतं बाळांनो, झू स्पोर्समुळे होतं, ठीक आहे. आणि जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते कुणामुळे होतं, बॅसिलोस्पोरमुळे होतं. ही नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहेत, ही नावं विचारली जाऊ शकतात. असेक्शुअल रिप्रोडक्शन कुणामुळे होतं, झूस्पोरमुळे. तर लक्षात कसं ठेवणार, ए आणि झेड, म्हणजे तुमच्या ABCDचं एक टोक आहे ए, दुसरं टोक आहे झेड, म्हणजे असेक्शुअल आलं की लक्षात काय ठेवायचं, झूस्पोर. एचं एक टोक, झेडचं एक टोक. ABCDचं एक टोक म्हणजे ए असेक्शुअल, त्याच्यानंतर त्याला दुसरं काय येणार, शेवटचं टोक येणार, ते म्हणजे झूस्पोर, ठीक आहे. तुम्ही हे कॉनिड्यावर लक्षात ठेवू शकता. सेक्शुअल रिप्रोडक्शन त्याचं काय येणार, बॅसिडोस्पोर. SB स्टेट बँक, SBI SB लक्षात ठेवायचं, सेक्शुअल रिप्रोडक्शनचं S आणि बॅसिडोस्पोरचं B, SBI किंवा SBF असं लक्षात ठेवू शकता. सेक्शुअल रिप्रोडक्शन बॅसिडोस्पोर्स इन फंजाय, कळालं. हे कसं लक्षात ठेवू शकता, ए एक टोक, झेड दुसरं टोक. सेक्शुअल रिप्रोडक्शनचं एक टोक आणि झूस्पोरचं झेडचं दुसरं टोक. सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि बॅसिडोस्पोर्स SBI. सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि B म्हणजे तुमचं काय येणार, बॅसिडोस्पोर्स. आता ह्यांचं हे तयार कसे होणार, हे डिफरन्शिएट कसे होणार, हे नीट बघा बाळांनो, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकते. आता इकडे बघा, हा तुमचा काय आहे, एक झायगोट आहे, मदर सेल आहे, ही मदर सेल आहे. आता मदर सेलचं हे काय आहे, प्लॉयडी 2N आहे, म्हणजे ह्याच्यात काय आहेत, 2 न्यूक्लियस आहेत. तिथे हे N म्हणजे काय, न्यूक्लियस असते. किती न्यूक्लियस आहेत, 2 न्यूक्लियस आहेत. तुम्ही बघितलं असणार, हे 2N असेल डिप्लॉइड, ह्यालाच आपण काय म्हणतो, याला आपण डिप्लॉइड म्हणतोय. मग तुम्ही तुमच्या 8वी 9वी 10वीमध्ये शिकला असाल की, तर तुम्हाला लिहून देते, हॅप्लॉइड असेल तर ते काय करणार, मायटॉसिस करणार, आणि जर डिप्लॉइड असेल तर ते काय करणार बाळांनो, मिओसिस करणार. डिप्लॉइड म्हणजे 2 न्यूक्लियस, 2 न्यूक्लियस आहेत, ते काय करणार, मिओसिस करणार. हे झाले, डिवाइड झाले, 2 मिओसिस डिवाइड झाले, 2 सेल, एकाने एक घेतलं, एकाने एक N घेतलं. आता पुढं जेव्हा आता हे झाले, ह्याने नवीन काय केली, त्यांची बॉडी तयार केली. आता परत ह्यांच्यात काय होणार आहे, रिप्रोडक्शन होणार आहे. त्यांच्यामध्ये काय होणार, फ्युजन होणार. हे 2 सेल्स परत काय होणार, एकत्र येणार. हे काय होणार, यांचं फ्युजन होणार. आता तुम्ही तर बघू शकता, आपल्याकडे तुम्हाला 2 गोष्टी दिसत आहेत. हे म्हणजे काय आहे, त्याचं न्यूक्लियस आहे, आणि हे त्याचं काय आहे, सायटोप्लाझम आहे. 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दिसत आहेत. हे जे मी इथं डायग्रामनं काढलं आहे, हे म्हणजे काय आहे, सायटोप्लाझम, आणि लाल ह्याच्यात काढलं आहे म्हणजे काय, त्याचं न्यूक्लियस. तुम्ही बघू शकता इथं फ्युजन कुणाचं झालं आहे बाळांनो, न्यूक्लियसचं झालं आहे की सायटोप्लाझमचं झालं आहे,
सायटोप्लाझमचं फ्युजन झालं आहे, फ्युजन ऑफ प्रोटोप्लाझम. सायटोप्लाझम प्रोटोप्लाझम एकच आहे. फ्युजन ऑफ प्रोटोप्लाझम सायटोप्लाझम ऑफ 2 मोटाईल और नॉन मोटाईल गॅमेट्स. फ्युजन ऑफ प्रोटोप्लाझमला आपण काय म्हणतो, प्लाझ्मोगॅमी. ठीक आहे, गॅमेट्स कुणाचं फ्युजन व्हायलं आहे, प्रोटोप्लाझमचं. ठीक आहे, त्यामुळे आपण म्हणतोय प्लाझ्मोगॅमी. लक्षात ठेवायचं, फ्युजन ऑफ प्रोटोप्लाझम आधी सायटोप्लाझम फ्यूज व्हायला लागला आहे, त्यानंतर तर फ्युजन कोणाचं झालं, हे 2 न्यूक्लियाचं. इथं बघा, हे इथं होते हे वेगवेगळे होतात, हे पण यांचं पण काय झालं, फ्युजन झालं. फ्युजन ऑफ 2 न्यूक्लिया त्याला आपण म्हणतो कॅरिओगॅमी. प्लाझ्मोगॅमी म्हणजे काय, फ्युजन ऑफ सायटोप्लाझम. आणि इथं पण ह्याला आपण काय म्हणणार, फ्युजन ऑफ न्यूक्लियस. हे विसरायचं नाही. इथं फ्युजन कशाचं व्हायलं, सायटोप्लाझमचं. इथं फ्युजन कशाचं व्हायला लागलं बाळांनो, न्यूक्लियसचं. इथं तिथे येतले त्यांनी, वेन 2 फंजाय रिप्रोड्यूस सेक्शुअली का, कारण इथं 2 आहेत सेल्स, आपण त्याला काय म्हणणार, सेक्शुअली. 2 हॅप्लॉइड हायफे कम टुगेदर अँड फ्यूज. 2 हॅप्लॉइड हायफे कम टुगेदर अँड फ्यूज. एकत्र येऊन ते काय झाले, फ्यूज झाले. त्यानंतरनं 2 केसेस होऊ शकतात. 2 केसेस काय होऊ शकतात की इमिडिएटली म्हणजे लगेच ते काय करणार, डिप्लॉइड झायगोट फॉर्म करणार. म्हणजे फ्यूज झाले की त्यांनी लगेच काय केलं, 2N तयार केलं. ठीक आहे, इथं NN येणार, सॉरी आहे, इथं 2N लिहिले मी चुकून, ते माझ्या आत्ता लक्षात आलं, सॉरी. इथं फक्त NN येणार. आता इथं हे N वेगळं आहे, इथं हे N वेगळं आहे. लगेच यांचं फ्युजन होऊन जर 2N तयार होत असेल त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, अँड फॉर्म्स डिप्लॉइड सेल्स. किंवा दुसरं इंटरव्हेनिंग डायकरंट फेज N+N. इथं आहे का, इकडे एक N आहे, इकडे एक N आहे, तर ह्याला आपण काय म्हणणार, N+N फेजच म्हणणार, 2N म्हणणार नाही, कारण हे फ्यूज झालेलं नाही. इथं पण मी 2N लिहिलं आहे. इथं आपण काय म्हणू शकतो बाळांनो, N+N. ह्या फेजला आपण काय म्हणणार, डायकरॉन फेज, कारण इथं हे N इकडे काय फ्यूज झालेले नाही आहेत अजून. ठीक आहे, हे फ्यूज झालेले नाही आहेत, 2 सेल्स वेगवेगळे आहेत, त्यामुळे ह्याला आपण काय म्हणणार, N+N. त्याला आपण काय म्हणतो, डायकेरॉन फेज म्हणतो. हे ॲस्कोमाइट बेसिडोमाइटचे तुम्हाला पुढं कळेल त्याचे प्रकार, हे आत्ता तुम्ही इतकं लक्षात ठेवू नका. आधी जर 2 हॅप्लॉइड गॅमेट्स लगेच तयार होत असेल किंवा लॅटर ते बिकम डिप्लॉइड. फंजा हॅज बोथ इफेक्ट ऑन ह्युमन कॉइन, म्हणजे आपल्यासाठी चांगलं पण आहे, आपल्यासाठी बाद पण आहे. टोडस्टूल्स, कॉमोडेबल मशरूम, जे पण मशरूम वगैरे खातात बघा चायना जपानमध्ये वगैरे, ते काय असतात, टोडस्टूल्स असतात. ईस्ट आपल्याला मदत करते कशात, ब्रेड मेकिंगमध्ये, बिअरमध्ये. त्यानंतर डिझीज, एक फंजा आपल्याला डिझीज पण करतात, ते म्हणजे काय, प्युसिनिया. वीट रस्ट कॉझिंग, म्हणजे आपलं जे गव्हाला जे हे होतं ना, बुरशी लागते त्याला, ते जे गव्हाला असं बघितलं असं अशी माती होती किंवा अशी वाळवळ होते बघा गव्हाची, ती कुणामुळं, प्युसिनियामुळं. आता हे मॉर्फॉलॉजी ऑफ मायसेलियम. आता आपण काय केलं, फंजाला डिवाईड केलं 5, तसं पण याला प्रोटिस्टाला केलं होतं 4 ते 5 डिव्हिजन्समध्ये. जर प्रोटिस्टाचं झालं होतं बघा, युग्लिनॉइडमध्ये झालं होतं, क्रायसोफाईडमध्ये झालं होतं, डायनोफ्लॅजिलेटमध्ये झालं होतं, तसंच फंजायचं पण काय होतं, डिव्हिजन होतं. कशावर डिव्हिजन झालं आहे, एक तर त्याच्या मॉर्फॉलॉजीवर, ते दिसायला कसं आहे, मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन, त्याचा स्पोर कसा फॉर्म व्हायला लागला, ते पुढचं अपत्य कसं जन्माला घालायला लागलं, ते सांगितलं तसं. 2 प्रकार आहेत, एकतर इमिडिएटली होणार किंवा एकतर वेळ घेणार. कुठलं तुमचं, डायकेरॉन फेजचं वेळ घेणार. ठीक आहे, मॉर्फॉलॉजी ऑफ मायसेलियम, त्याची मॉर्फॉलॉजी, त्याचा आपण काय म्हणू शकतो, जी हे कसे आहे, कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत. मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन आहे फ्रुटिंग बॉडी, त्याच्यावरून आपण त्याला डिवाईड केले कशात, पहिलं फायकोमायसिड, ॲस्कोमायसिड, बॅसिडोमायसिड आणि ड्यूटोरोमायसिड. PABD हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, PABD. पागल आदमी बाल धो, पागल आदमी बाल धो. आदमीच्या जागी तुमच्या नावं तुम्ही फ्रेंडचं लावू शकता की पागल आरती बाल धो, पागल अवनी बाल धो. किंवा आपण फिर हे तुम्ही म्हणू शकता, पागल एवरनं अरविंद बाल धो, पागल अरुण बाल धो, किंवा पागल आदमी पण चालते, पागल आदमी बाल धो. काय आलं, बालों में आपण म्हणू शकतो की आपण म्हणतो ना, केसांमध्ये बुरशी येईल, केस धू, ते कसं सांगणार आपण, पागल आदमी बाल धो.
लक्षात राहील. पागल, आदमी, बाल, धो. त्यातलं पहिलं पागल. आता हे फायकोमायसिट हे कशा आहेत बाळांनो, सगळ्यात बेसिक. जसं पोरीफेरा बेसिक होतं कशात, आपल्या ह्याच्यात ॲनिमल किंगडममध्ये, तसं फायकोमायसिट बेसिक आहेत कशात, फंजायमध्ये. फाउंड इन ॲक्वॅटिक हॅबिटॅट, डिकेइंग वूड, मॉइस्ट डॅम प्लेसेस, ऑब्लिगेट पॅरासाइट ऑन प्लांट्स. सगळीकडे सापडतात ते हॅबिटॅट. कुठं सापडणार आहे बाळांनो, ॲक्वॅटिक हॅबिटॅट म्हणजे पाण्यात सापडणार. डिकेइंग वूड इन मॉइस्ट प्लेस म्हणजे समजा तुमचं लाकूड आहे ते पाण्यात आहे, म्हणजे 3-4 दिवस पाण्यात आहे, त्याला बुरशी जायला चालू होते. ते बुरशीला आपण काय म्हणतो, कुठलं असणार, ती फायकोमायसिट असणार. ऑब्लिगेट पॅरासाइट असू शकते. ह्याचं जे मायसेलम आहे ते असेप्टिक आहे, म्हणजे ह्याचं कसं आहे, असं पूर्ण एक लाईन आहे, म्हणजे काय आहे, हायवे. ठीक आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं करतं बाळांनो, ते झू स्पोर्स, तर ते मोठाला असतील तर म्हणजे त्याचे जे स्पोर्स आहेत ते जर त्यांना जर सिलिया असेल आणि ते जर काय होऊ शकतात, फ्लोट होऊ शकतात, तर आपण काय म्हणणार, झू स्पोर. आणि आपण म्हणू शकतो ॲप्लॅनोस्पोर जर नॉन मोटाईल असतील तर. लक्षात कसं ठेवायचं. झू म्हणजे आपण माहिती आहे ना, झूमध्ये कोण असतं, ॲनिमल्स असतात. झूमध्ये प्राणी असतात ना, आणि प्राणी चालू शकतात, त्यामुळे झूमध्ये कोण आहे, मोटाईल आहे. झूमध्ये चालत फिरत असणारे आपण म्हणू शकतो फंजाय आहेत. अप्लॅनोस्पोर्समध्ये जे नॉन मोटाईल आहेत. लक्षात कसं ठेवणार, झू स्पोर्स जे चालू फिरू शकतात ते. झूमध्ये कोण असतं, चालणारे फिरणारे ॲनिमल्स असतात. प्लांट्स झूमध्ये ठेवत नाही, त्यामुळे झू हे म्हटल्यावर काय असणार आहे, ते मोटाईल असणार आहेत. अप्लॅनोस्पोर्स म्हणजे नॉन मोटाईल. आता स्पोर्स आर प्रोड्यूस एंडोजिनसली इन स्पोरॅन्जियम. आता कसं ते तुम्हाला थोडंसं काढून दाखवते. इथं असं हे त्याचे स्पोरॅन्जियम म्हणजे पिशव्या, फंजाच्या पिशव्या म्हणजे काय, स्पोरॅन्जियम. आणि ह्या पिशव्यांमध्ये काय होतं, तुमचे जे स्पोर्स तयार होतात, बाहेर तयार होत नाहीत. एंडोजिनस नावातच आहे बघा, एंडोजिनस. जिनस म्हणजे बॉडीच्या आत, एक्झो आत तयार व्हायला लागेल, आपण त्याला काय म्हणतो, स्पोर्स आर एंडोजिनसली प्रोड्यूसिंग स्पोरॅन्जियम. स्पोरॅन्जियम म्हणजे काय, पिशवी. त्या पिशवीच्या आत काय व्हायला लागलं, त्यांचे स्पोर्स तयार व्हायला लागले. आता झायगोस्पोर्स, फ्युजन ऑफ गॅमेट. झायगोट तुम्ही बघितलं असणार, झायगोट नाव ऐकलंय का. झायगोट म्हणजे काय, फ्युजन ऑफ मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. आता इथं कुणाचं हे व्हायला लागलं, फ्युजन व्हायला लागले, स्पोर्सचं फ्युजन व्हायला लागले, म्हणून झायगोस्पोर. थोडेसे नावं तुम्हाला नवीन आहेत, कन्फ्युजन होऊ शकतं. हे कसं लक्षात ठेवणार, पागल, आदमी, बाल, धो. असंच लक्षात ठेवायचं, पागल, आदमी, बाल, धो. फायकोमायसिटमधले जे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्यांच्यात झू स्पोर्स तयार होतात. झू म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे मोठाले, जे चालता फिरता येतं ते झू म्हणजे असं आपण काय म्हणणार, जे मोठाले ते झू स्पोर्स. ठीक आहे. आता स्पोर्स कुठे तयार व्हायला, एंडोजिनसली तयार व्हायला, त्यांच्या बॉडीच्या आत तयार व्हायला लागलं. आणि जे फ्युजन झालं म्हणजे ह्या आणि ह्याचं आणि ह्याचं फ्युजन होऊन एक तयार झालं, आपण काय म्हणतो, झायगोट म्हणतो. ठीक आहे. फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट आपण काय म्हणतो, झायगोट म्हणतो. कशाचं फ्युजन व्हायला लागले तर बाळांनो, स्पोर्सचं फ्युजन व्हायला आपण काय म्हटलो, झायगोस्पोर्स. कळालं. फ्युजन ऑफ गॅमेट, आयसोगॅमस कधी म्हणणार, जर सिमिलर असतील तर. आयसोगॅमस कधी म्हणणार, सिमिलर असतील तर. किंवा उगॅमस किंवा ॲनिसोगॅमस कधी म्हणणार, डिसिमिलर असतील तर. लक्षात कसं ठेवणार, एच्या जवळ कोण आहे, डी. एच्या जवळ कोण आहे, डी. मग त्याला काय म्हणणार तुम्ही, ॲनिसोगॅमसला डिसिमिलर म्हणणार, आयसोगॅमसला सिमिलर म्हणणार. एक्झाम्पल काय काय बाळांनो, म्युकस आहे, रायझोस्पोर, ब्रेड मोल्ड, जे आपल्या ब्रेडवर जे बुरशी येते ती, पॅरासाइट फंजाय ऑन मस्टर्ड, आपल्या ज्या मस्टर्ड मोहरींना वगैरे जी बुरशी लागते त्याला आपण काय म्हणतो, अल्बिगो म्हणतो. हे सगळे नावं लक्षात ठेवायच्यात, विचारली जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचं ॲस्कोमाइट्स, आदमी, ह्याला आपण म्हणतो सॅक फंजाय, हे विचारलं जाऊ शकतं. सॅक फंजाय म्हणतात. सॅक फंजाय म्हणजे पिशवी. सॅक म्हणजे आपण काय म्हणू शकतो, पोत्यासारखा त्याचा शेप आहे. ॲस्को, ए आणि एस, ए सॅक, ए आणि एस, ए असंच लक्षात ठेवायचं, ए ॲस्कोमाइट्स, एस सॅक फंजाय. कळालं. ए सॅक, ए म्हणजे तुमचं काय आहे, ॲस्कोमाइट, एस म्हणजे काय तुमचं, सॅक. हे जास्त करून मल्टीसेल्युलर असतात. कळालं. ॲस्कोमाइट्स जास्त करून मल्टीसेल्युलर असतात. एक्झाम्पल पेनिसिलिन. जसं पेनिसिलिन तुमचं जे अँटीबायोटिक मिळाले
ते पेनिसिलियम कुठून मिळाले, मल्टीसेल्युलरपासून. त्यातलं युनिसेल्युलर एकच आहे, ते म्हणजे सॅक्रोमायसिस, आपली ईस्ट. ठीक आहे, आपली ईस्ट कुठली आहे, ॲस्कोमाइट्समधली आहे. दे आर स्पोरोफायटिक म्हणजे डेडवर ग्रो होणार, डिकम्पोजर्स कुजवणार, पॅरासाईट पण असू शकतात, किंवा कोप्रिओफिलस म्हणजे काय, जे डंगवर म्हणजे शेणांवर वगैरे जी बुरशी येते त्याला आपण काय म्हणतो, कोप्रिओफिलोस म्हणतो. मायसेलियम काय आहे, ब्रांच्ड अँड सेप्टे. सर तुम्हाला सांगितलं होतं बघा, ब्रांच्ड, असे ब्रांच्ड असतात आणि याला सेप्टे असणार. म्हणजे कुठं आहे, हे तुमच्या साध्या गल्ली बोळातलं मेन एरिया नव्हे, सॉरी तुमचं हायवे नव्हे, मेन एरियामधलं, त्याला आपण म्हणणार ब्रांच आणि सेप्टे. अ फॉर किंवा एस म्हणू शकता, सेप्टे. इथपर्यंत कळालं. मग त्यांच्यात जेव्हा सेक्शुअल प्रोडक्शन स्पोर्स तयार होतात, हे एक्झोजिनसली तयार होतात. आधीचे काय कसे तयार होत होते, फायकोमायसिट एंडोजिनसली तयार होत होते. हे ॲस्कोमायसिट्स कसे तयार व्हायला लागलेत बाळांनो, एक्झोजिनसली तयार व्हायला, त्याला आपण काय म्हणतो, कॉनिडोफोर्स. म्हणजे त्यांच्या कॉनिडियावर असे वर तयार होतात, त्याला आपण काय म्हणतो, कॉनिडोफोर्स. तर सेक्शुअल स्पोर्सला आपण काय म्हणतो, ॲस्कोस्पोर्स. नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहेत बाळांनो, थोडीशी अवघड आहेत, पण पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. सेक्शुअल स्पोर्ट्सला आपण काय म्हणतो, कॉनिडिया म्हणतो. सेक्शुअल स्पोर्ट्सला आपण काय म्हणतो, ॲस्कोस्पोर्ट्स म्हणतो. आता हे काय होणार, इंडोजिनसली तयार होणार, म्हणजे ज्याच्यात दोन्हीसुद्धा होतं आहे, सेक्शुअली एंडोजिनसली, असेक्शुअली बाहेर. तुम्ही कसं लक्षात ठेवू शकताय, सेक्शुअली सॅकमध्ये. तुम्ही अशी ट्रिक लावू शकताय, ट्रिक लावल्याशिवाय पर्याय नाही. सेक्शुअली कसं होणार, सॅकमध्ये, सॅकच्या आत म्हणजे काय होणार, एंडोजिनसली. त्याला आपण काय म्हणाले, ॲस्कोस्पोर्स. आपले जे आहे ना ॲस्कोमायसिट्स, त्याला आपण काय म्हणतो, ॲस्कोस्पोर्स. सॅक लाईक दिसते काय, तर सॅक लाईक दिलेच त्यांनी, सेक्शुअल सॅक लाईक, त्याला आपण काय म्हणतो, सिंगल ॲस्कस. आणि असेक्शुअल स्पोर्ट्स हे काय होतात, बाहेर होतात, कारण एकटेच आहेत, त्यामुळे काय होतात, एक्झोजिनसली होतात. त्यामुळे नावं लक्षात ठेवायचे आहेत, असेक्शुअल एक्झोजिनसली म्हणजे सेलच्या बाहेर, सेक्शुअल सॅकमध्ये म्हणजे सॅकच्या आत. ठीक आहे, एक्झाम्पल काय दिलं तुम्ही, ॲस्परजिलस, क्लॅविकस आणि न्यूरोस्पोरा. न्यूरोस्पोरा वापरला जातो तुमच्या जेनेटिक वर्कमध्ये, म्हणजे त्याचं जे काय आपलं हे असतं ना, काय म्हणतो आपण, ते सगळं एक्सपेरिमेंट वगैरे जे बायोलॉजीचे असतात ते जास्त करून न्यूरोस्पोरावर होतात. मोरल्स आणि ड्रग्स इडिबल इन नेचर हे खाल्लं जातं आहे ह्याच्यात, टर्कीमध्ये, किंवा ते जे साऊथ कोरिया, टर्की असे जे देश आहेत ना, त्या देशांमध्ये खाल्लं जाते मोरल्स आणि ट्रफल्स, हे विचारलं जाऊ शकतं. ॲस्परजिलस, क्लॅविकस, न्यूरोस्पोरा जेनेटिक वर्कमध्ये, सॉरी हे सगळे एक्झाम्पल्स आहेत, फक्त न्यूरोस्पोरा काय जेनेटिक वर्कमध्ये वापरला जातो आहे. आय होप तुम्हाला ॲस्कोमाइट्स कळायला असेल. ॲस्कोमाइट्स कसं आहे, सॅक लाईक आहे, मल्टीसेल्युलर आहे, त्यातलं फक्त एकच युनिसेल्युलर ते म्हणजे सॅक्रोफायझिस. सॅप्रोफॅटिक पण आहे, डिकम्पोजर पण आहे, पॅरासायटिक पण आहे, आणि कॅप्रोफिलस पण आहे, डंगवर ग्रो होते. मायसिलियम कसं आहे, त्याचं ब्रांच आणि सेप्टिक आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे बाहेर ग्रो होणार, ते एक झालं एक्झोजिनसली. सेक्शुअली कसं होणार, सॅकमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, एंडोजिनसली. ठीक आहे, फ्रुटिंग ओडीज आणि हे ते एक्झाम्पल्स लक्षात ठेवावे लागतील. मग येणार त्याचं बॅसिडोमायसिट. बॅसिडोमायसिट ब्रॅकेट लाईक फंजाय. इथं आपण म्हटलं होतं ए आणि एस, ॲस्कोमाइट्स सॅक लाईक फंजाय. हे बॅसिडोफाइट्स, बी फॉर बॅसिडोमाइट्स, बी फॉर ब्रॅकेट, बी फॉर बॅसिडोमाइट्स, बी फॉर ब्रॅकेट. ठीक आहे, और पफ बॉल्स, हे बॉल्स पण आहे, बी फॉर बॉल्स, बी फॉर बॅसिडोमायसिट. बी कोण कशा लक्षात ठेवायचं, बी फॉर बॅसिडोमायसिट, बी फॉर ब्रॅकेट, बी फॉर बॉल्स. दे ग्रो इन सॉईल, लॉग्स, ट्री स्टम्प्स म्हणजे झाडांच्या बुडक्यांना वगैरे येतात. ॲज पॅरासाईट ऑन लिव्हिंग प्लांट म्हणजे पॅरासाईट म्हणून पण लिव्हिंग प्लांटवर ग्रो होऊ शकतात. मायसिलियम परत ब्रांच आणि सेप्टे सगळ्यांचे, फक्त काय माहिती आहे, फायकोमायसिटचेच आपण म्हणू शकतो की असेप्टिक आहे. बाकी सगळ्यांचे ॲस्कोमाइट्स म्हणा किंवा बेसिडोमाइट्स म्हणा, त्याचे कसे आहेत बाळांनो, म्हणू शकतो ब्रांच्ड आणि सेप्टे आहेत. असेक्शुअल रिप्रोडक्शन इज डन बाय व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे फ्रॅगमेंटेशन. हे जे सेप्टे आहेत, हे सेप्टे काय होणार, हे हा एक तयार करणार, हा एक तयार करणार, हा एक तयार करणार, त्याला आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन. सेक्स ऑर्गन कसे आहेत, ॲब्सेंट आहेत, म्हणजे त्याच्यात मेल फिमेल गॅमेट्स नाहीत, पण फ्युजन ऑफ व्हेजिटेटिव्ह सोमॅटिक सेल्स. त्यामुळं असं का आपण म्हणू शकतो की सेक्स ऑर्गन्स तर ॲब्सेंट आहेत, मेल फिमेल ऑर्गन्स नाही आहेत. पण समजा हा एक स्पोर आहे, हा एक स्पोर आहे, हे एकत्र येऊन काय करू शकतात, एक वेगळा सेल तयार करू शकतात, त्याला आपण म्हणतो प्लाझ्मोगॅमी. नावं लक्षात ठेवावी लागणार आहेत. प्लाझ्मोगॅमी म्हणजे काय, सेक्स ऑर्गन्स म्हणजे काय, तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. इथं दिलं आहे बघा.
हा तुमचा व्हेजिटेटिव्ह स्पोर आहे. हा तुमचा व्हेजिटेटिव्ह सेल आहे, म्हणजे इथला जो इथं ते फ्रॅगमेंटेशनने तयार झाला होता. हे काय झाले, फ्युजन ऑफ व्हेजिटेटिव्ह आणि सोमॅटिक सेल मिळून काय केलं, एक डायकॉरॉन फेज तयार केली, म्हणजे N+N, कारण हे फ्यूज झालेले नाही आहेत अजून. त्याच्यामुळं काय झालं, बेसिडियम तयार झालं. आता हे कसं आहे, डिप्लॉइड आहे. N+N जरी असला तरी डिप्लॉइड म्हणतो आपण त्याला. त्यामुळे काय केलं ना, मिओसिस करून 4 तयार केले. दिसतं, ह्याला आपण काय म्हणतो, बेसिडोस्पोर. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. तुमचं व्हेजिटेटिव्ह स्पोर आहे एक. त्यांचं काय झालं, फ्यूजन होऊन त्यांनी एक डायकॉरॉन स्टेट तयार केली. डायकॉरॉन स्टेट म्हणजे N+N. आता ह्या दोन्हीने फ्यूज होऊन काय तयार केलं, बेसिडियम तयार केलं. ठीक आहे. आता हे डिवाइड होऊन काय करणार, 4 तुमचे जे काही बेसिडोस्पोर आहेत ते तयार करणार. एक्झोजेनसली प्रोड्युस्ड ऑन बेसिडियम. बेसिडियर अरेंज्ड इन फ्रुटिन बॉडीज. हे सगळं तुम्हाला फक्त पाठ करायला लागणार आहे. एक्झाम्पल ॲगॅरिकस, युस्टिलिगो आणि प्युसिनिया. तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे बाळांनो. रस्ट फंगस. माझं येणार तुमचं डिटेरोमायसिट. डिटेरोमायसिट हे इम्परफेक्ट फंजाय आहे. इम्परफेक्ट फंजाय म्हणजे ह्याचा मॅच्युअर फॉर्म तुम्हाला मिळत नाही. ह्याचे फक्त इमॅच्युअर फॉर्म प्रेझेंट आहेत. ह्याचा मॅच्युअर फॉर्म आजपर्यंत मिळालेला नाही. ह्याला आपण म्हणतो इम्परफेक्ट फंजाय. ओनली बाय असेक्शुअल ऑर व्हेजिटेटिव्ह फेज. सेक्शुअल रिप्रोडक्शन करत नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे सुद्धा करत नाही. हे करतं, बेसिडोमायसिट करतं, ॲस्कोमायसिटसुद्धा करतं, पण डिटेरोमायसिट सेक्शुअल रिप्रोडक्शन करत नाही. सेक्शुअल फॉर्म्स हॅव ॲस्कोमाइट्स आणि बॅसिडोमायसिट. ते सांगितलं तेच. सेक्शुअल फॉर्म्स ह्याच्यात नसतात, पण बॅसिडोमायसिट किंवा ॲस्कोमाइटसारखे ते तयार करू शकतात. मायसेलियम कसं आहे, सेप्टे आणि ब्रांच सगळ्यांमध्येच आहे, फक्त फायकोमायसिटमध्ये तेवढं नाही आहे. सम ऑफ देम आर सॅप्रोफाईट, पॅरासाईट और मोस्टली आपण म्हणू शकतो डिकम्पोजर्स. सॅप्रोफाईट परत तेच आहे सगळं, म्हणजे याच्यावर जगणारे, डेड ॲनिमल्सवर जगणारे. पॅरासाईट त्यांचा जाऊन त्याच्यावर राज्य करणारे. दे हेल्प इन मिनरल सायकलिंग. ठीक आहे. आम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं आहे. आपण सगळं फंजायच कवर केलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम प्लांटेन ॲनिमिलिया कवर करणार आहे. ह्याच्यात काय तर डाऊट असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा बाळांनो. थँक्यू.